मिलिंद लोकरे बोलतोय, समर्थ सोशल फाउंडेशन. हा बोला. हा. थँक्यू फॉर द मेडिसिन. मला खूप उपयोग झाला आणि खूप फरक आलाय. बर. आणि असं म्हणजे थोडं गोड पण खाते मी मध्ये मध्ये, तरी पण इट इज रिमेनिंग द सेम. सो थँक्यू सो मच फॉर दिस मेडिसिन. बरं, मला एक सांगा. आणि मी खूप जणांना रिकमेंड पण केलंय मी. गुड गुड गुड, चांगली गोष्ट आहे मॅडम. आता आपलं औषध घ्यायच्या अगोदर अँटॉक्स DNAT हे औषध घ्यायच्या अगोदर तुमची शुगर किती होती? माझी आता मी एकच मिनिट. 131 होती. 131 फास्टिंग आणि मग पोस्ट फास्टिंग म्हणजे जेवण झाल्यावर 173 होती. बर. आणि ह्याचे लेवल 7.2 होते. ते 3 महिन्याचा ऍव्हरेज घेतो ना आपण. बर. HbA1c रिपोर्ट. H1. तर तो आपला अँटॉक्स DNAT औषध घेतल्यानंतर किती रिपोर्ट आला? ते 131 चं 118 झालंय. 173चं 122 झालंय. अरे वा 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 वा, छान छान. आणि 7.2चं 6 झालंय. हो. अरे बापरे, HbA1c रिपोर्ट पण छान आला. गुड 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 गुड, अभिनंदन, चांगली गोष्ट आहे. रिपोर्ट तुमचे नॉर्मल मध्ये आलेत. येस. चालेल चालेल, फॅमिली डॉक्टरना दाखवा आणि त्यातून तुमच्या गोळ्या काही कमी होतील त्या करून घ्या. नाही, त्यांनी कमी केले गोळ्या माझ्या. अरे म्हणजे मी ऍक्च्युअली विदाऊट गोळ्या आहे आता. अरे बापरे, चांगला रिझल्ट आहे. म्हणजे गोळ्या घ्यायच्या अगोदर, म्हणजे गोळ्या न घेता हा रिपोर्ट आहे. हो. चांगली गोष्ट आहे. असं नित्य नेमाने घ्या. हो. आणि मी सगळ्यांना सांगते ज्यांना ज्यांना आहे की प्लीज घ्या, प्लीज घ्या, खूप फरक पडतो म्हणून. चालेल चालेल. आणि खूपच छान. इतर मित्र परिवारांना, नातेवाईकांना सगळ्यांना सांगा. हो हो, नक्की. आणि ग्रॅटिट्यूड टू यू. थँकफुल, व्हेरी थँकफुल. ओके ओके ओके, चालेल. घ्या नित्य नेमानं. आता तुम्हाला औषध हवे आहेत ना? हो हो, चालेल. मला काय करायचं, किती दिवस घ्यायला पाहिजे हे? हा HbA1c 5.5 पर्यंत येतं, तोपर्यंत घेऊ आपण. ओके ओके. मग मला 2 महिन्याचं पाठवून द्या. ओके, ठीक आहे, पाठव. ओके, थँक्यू.